श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। संत ज्ञानदेव ज्ञानदेवांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व मातोश्रीचे नाव रखमाबाई असे होते। लहानपणापासून विठ्ठलपंतांची संन्यासवृत्ती असे, त्यामुळे एकदा त्यांना मायापाशात जखडून टाकावे या उद्देशाने त्यांच्या आई वडिलांनी लवकरच त्यांचे लग्न केले। लग्नानंतर लगेच विठ्ठलपंत तीर्थाटनाला गेले। काशी क्षेत्री गेल्यावर संन्यासी श्रीपाद स्वामी यांच्या सहवासात ते काही दिवस राहिले। पुढे त्यांनी श्रीपाद स्वामींजवळ आपणास संन्यास दीक्षा देण्याबद्दल इच्छा दर्शविली। तेव्हा स्वामींनी तुझे कोण कोण आप्तेष्ट आहेत असे त्यांना विचारले असता, खरी हकीकत जर सांगितली तर गुरु आपणास संन्यास देण्याचे नाकारतील, म्हणून मला कोणी नाही असे त्यांनी त्यास उत्तर दिले। त्यावर गुरूंनी त्यास संन्यास दीक्षा दिली व चैतन्याश्रम असे नाव ठेवले। पुढे एका वर्षानंतर विठ्ठलपंतांच्या सासऱ्याच्या कानावर ही गोष्ट आली। त्यावर त्यांची खात्री करून घेण्यासाठी ते काशीस जाण्यास निघाले। मुलीने इच्छा दर्शविल्यावरून तिला पण त्यांनी बरोबर घेतले। काशीला गेल्यावर गंगेत स्नान करून विश्वनाथाचे दर्शन घेतल्यावर ते मुलीसह गुरु श्रीपाद यांच्या आश्रमात गेले। अभयंतांनी नमस्कार केला। मुलीच्या वडिलांना उद्देशून तुमचे कार्य यशस्वी होईल आणि मुलीला उद्देशून तू पुत्रवती होशील असा त्यांनी आशीर्वाद दिला। त्यावर मुलीच्या वडिलांनी आपल्या कानावर आलेली गोष्ट त्यांच्या पुढे बोलून दाखवली। तेव्हा त्यांनी चैतन्याश्रमाला बोलावून घेतले आणि त्यानंतर तुला संसार करावा लागणार, बायकोला दुःखात ठेवून तुला परमार्थ साधता येणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे मी तिला दिलेला आशीर्वाद फुकट जाता कामा नये करिता यांच्याबरोबर तूही जाण्यास नी अशी आज्ञा केली। त्यावर तिघेही तेथून निघाले। पुढे विठ्ठलपंत पत्नीसह आपल्या अलकापुरी आळंदी या गावी येऊन निर्जन स्थानी एक झोपडी बांधून राहिले। ते उदरनिर्वाहार्थ भिक्षाटन करीत संन्याशी होऊन पुनश्च संसार करू लागला, म्हणून गावातील माणसांपैकी एकटाही त्यांच्याजवळ गोड बोलत नसे, जो तो त्यांच्याकडे तिरस्काराने पाही। रखमाबाई रोज नदीवर जाऊन आंघोळ करून धुणे धुवून परत येते वेळी डोक्यावर घागर, खांद्यावर धुतलेले पिळे आणि कडेवर कळशी घेऊन येईल। ती नदीवर गेली की तेथे जमलेल्या बायका संन्यासाची बायको आली रे आली असे म्हणत मुद्दाम तिला ऐकू जावे म्हणून परस्परामध्ये नाना प्रकारे बोलत। ती धुवायला लागली की शिंतोडे अंगावर उडतात म्हणून बायका शिव्या देऊ लागत। वाटेने जाताना आमच्या जवळ जवळ कशाला येतेस, दूर हो दूर हो असेही म्हणत। या सर्व कारणास्तव कोणी नसलेली वेळ पाहून ती नदीवर जात असे। पुढे विठ्ठलपंतांना निवृत्त, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी 4 अपत्ये झाली। या मुलांना पाहून संन्यासाची काठी आली पहा असे म्हणून कोणी खडे मारीत तर कोणी शिव्या देत। मुले मुंजीला आल्यावर एके दिवशी विठ्ठलपंतांनी मुलांच्या मौजी बंधनाविषयी धर्माधिकाऱ्यांना प्रश्न केला असता त्यांनी संन्यासाच्या मुलांना मौजी बंधनाचा अधिकार नाही असे निक्षून सांगितले। त्यावर विठ्ठलपंत म्हणाले, गुरुदेव, माझी बालके मुंजी वाचून राहू नयेत हीच आपणापाशी प्रार्थना। याबद्दल आपण काय प्रायश्चित द्याल ते मी घेण्यास तयार आहे। तेव्हा धर्माधिकारी संतापून म्हणाले, तुम्हाला देहांत प्रायश्चिताशिवाय शास्त्रात दुसरा आधार नाही। अजून 10 वेळा विचारले तरी आमच्याकडून तुम्हाला हेच उत्तर मिळणार। हे त्यांचे निर्वाणीचे शब्द ऐकताच विठ्ठलपंतांनी देहांत प्रायश्चित घेण्याचा निश्चय केला आणि एके दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी आपला देह त्रिवेणीस अर्पण केला। धर्माधिकाऱ्यांकडे जाऊन आल्यापासून विठ्ठलपंतांच्या वृत्तीत उदासीनता दिसत होती। त्यामुळे कोणत्या वेळी ते काय करतील कोण जाणे या विचाराने रखमाबाईला धड झोप लागत नसे। मधून मधून ती दचकून उठून बसत असे। विठ्ठलपंत घराबाहेर पडले तोच रखमाबाई एकाएकी जागे झाली
आपला भरदार निजलेल्या जागी दिसेना म्हणून तिच्या छातीत धडकीच भरली. ती लगेच उठली व नदीच्या रस्त्याने चालू लागली आणि विठ्ठलपंतांच्या मागोमाग तिनेही आपला देह नदीत विसर्जन केला. आई बाप निर्वटल्यावर उदरनिर्वाह करिता ज्ञानदेव रोज भिक्षेला जाऊ लागले. त्यावेळी संन्यासाची मुले म्हणून त्यांना कोणीही भिक्षा घालीत नसे. इतकेच नव्हे तर त्यांच्या अंगावर कोणी थुंकावे, कोणी तोंडाला येईल ते बोलावे, कोणी दारच लावून घ्यावे. त्यामुळे सारा गाव फिरून सुद्धा ज्ञानदेवांना भरपूर भिक्षा मिळत नसे. संन्यासाची मुले म्हणून या भावंडांना कुणी शिवून सुद्धा घेत नसत. नदीवर कपडे धुत असतात शिंतोडे अंगावर उडतील म्हणून लोक हवे तसे बोलून त्यांना दुखवीत असत. आपल्यापासून कोणालाही त्रास नको म्हणून नदीवर कोणी नसलेली वेळ पाहून ती भावंडे आपापली कामे उरकून घेत असत. अशा प्रकारे लोक त्यांचा जरी छळ करीत होते तरी ती भावंडे लोकांना उलट न बोलता सर्व त्रास मुकाट्याने सहन करून आपला जीवनक्रम आहे त्या स्थितीत आनंदाने घालवीत असत. एके दिवशी निवृत्तींनी गावातील ब्राह्मणाजवळ जाऊन मौजी बंधनार्थ त्यांना प्रश्न केला असता, तुम्ही संन्यासाची मुले, तुम्हाला मौजी बंधनाचा अधिकार नाही असे त्यांनी त्यांना निक्षून सांगितले. पुष्कळ विनंती अंती पैठणच्या धर्माधिकाऱ्यांनी संमती दिल्यास आम्ही त्याबद्दल विचार करू असे ते म्हणाले. त्यानंतर ती भावंडे पैठणला गेली. जेव्हा तेथील धर्माधिकाऱ्यांकडे हा प्रश्न त्यांनी मांडला तेव्हा त्यांनी पण देहांत प्रायश्चिताशिवाय शुद्ध होण्यास तुम्हाला ग्रंथात दुसरा आधार नाही असेच उत्तर दिले. तेथे जमलेल्या विद्वान मंडळींपैकी एकाने तुझे नाव काय असे ज्ञानदेवांना विचारले. तेव्हा अगदी लीनपणाने माझे नाव ज्ञाना असे त्यांनी सांगितले. ब्राह्मण चिडून म्हणाला, काय तुझे नाव ज्ञाना? अरे तो पहा समोरून रेडा येत आहे, त्याचे नावही ज्ञानाच आहे. तो जसा तसाच तूही आहेस, त्यापेक्षा तुझा विशेष काय आहे? तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, भूदेव परमेश्वर सर्वातरी व्यापून आहे. दिसायला तो रेडा आणि मी मनुष्य जरी दिसलो तरी माझ्यात व त्याच्यात तीळ मात्रही फरक नाही. हे शब्द ऐकल्याबरोबर तो विद्वान अतिशय खळवळला आणि म्हणाला, अरे वा रे वा, संन्यासाचा पोळ आणि वेदांताच्या गोष्टी बोलतो थोर. ए संन्यासाच्या मुला, हे पहा, जास्त बडबड करू नकोस. अरे तुम्ही दोघे एकच असे कसे म्हणता येईल? तू मनुष्य आहेस म्हणून वेद म्हणशील, पण तुझ्याप्रमाणे रेडाही वेद म्हणेल का? हे ब्राह्मणाचे बोलणे ऐकताच ज्ञानेश्वर त्या रेड्याजवळ गेले आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवून पुरुष सुक्त म्हण बाबा अशी त्यांनी त्या रेड्यास आज्ञा केली. त्याबरोबर तो रेडा वेद म्हणू लागला. हा चमत्कार पाहून सर्व ब्राह्मण चकित झाले. ही मुले सामान्य नसून ब्रह्मा विष्णू महेश्वर व आदिमाया या रूपाने अवतरली असावी असे त्यांना वाटले. लगेच त्यांनी त्या भावंडांना वंदन केले. त्यावर त्यांनी एका कागदावर आपले मत लिहून आळंदीच्या ब्राह्मणांना देण्यास सांगितले. ते पत्र घेऊन ती भावंडे आता निघणार. इतक्यात ज्या घरी ती भावंडे उतरली होती त्या घरी त्या दिवशी श्राद्ध असून संन्यासाची मुले उतरल्यामुळे आम्ही तुमच्याकडे श्राद्धाला येण्यास तयार नाही असे गावच्या ब्राह्मणांचे मत असल्याने ज्ञानदेवांना समजले. तेव्हा निवृत्तींना ते म्हणाले, ज्या अर्थी आमच्यामुळे घर अपवित्र बनले आहे त्या अर्थी ती अपवित्रता नाहीशी करूनच आपण येथून निघणे बरे. हे ज्ञानदेवाचे बोलणे निवृत्तींनी मान्य केले. त्या दिवशी श्राद्धाला खरोखरीच कोणी ब्राह्मण आले नाही. त्यामुळे घर मालक पुढे कसे करावे या विवंचनेत राहिला. हे पाहून ज्ञानदेवांनी स्वतः पितरांना आमंत्रण केले आणि त्यांचे भोजन झाल्यावर त्यांना विडा दक्षिणा देऊन बोलविले. ज्ञानदेवांनी प्रत्यक्ष पितरांना जेवू घातले. हे त्या कर्मनिष्ठांना समजताच ते ज्ञानदेवा शरण आले. त्यावर ती भावंडे पत्र घेऊन अलकापुरीला आली आणि त्यांनी पैठणाहून आणलेले पत्र आळंदीच्या ब्राह्मणांच्या स्वाधीन केले. पत्र पाहताच ते आश्चर्यचकित झाले. त्यानंतर
सर्व ब्राह्मण मंडळींनी जमून अत्यंत उत्साहाने त्या तिघा भावंडाचे उपनयन केले. पुढे निवृत्तींनी गहिनीनाथांची कृपा संपादन करून ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या तिघांनाही अनुग्रहित केले. ज्ञानदेवांनी यथार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथाच्या व अभंगाच्या द्वारे असंख्य अज्ञजनांना मार्गदर्शन केले आणि वयाच्या 22व्या वर्षी आळंदी येथे जिवंत समाधी घेतली.